घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या आमंत्रणावरून त्यांची शिवतीर्थवर भेट घेतली। यामध्ये कृती समन्वय समितीची भूमिका आणि सोमवारच्या धरणे आंदोलनातील मागण्या सादर करण्यात आल्या, तसंच त्यावर सविस्तर चर्चाही करण्यात आली। विधानसभा विधान परिषद योग्य पद्धतीने काम करत नसेल तर सुप्रीम कोर्ट मार्गदर्शन करतं, असं मोठं वक्तव्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं। विधिमंडळामध्ये सत्कार सोहळ्यामध्ये गवई यांनी हे मोठं वक्तव्य केलं। सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली। पगार आणि इतर मागण्यांसाठी शिक्षकांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। यावेळी बोलताना आपण शिक्षकांसोबत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले। पुण्याच्या शिरूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। आमदार गोपीचंद पडळकर यांनी सूर्याजी पिसाळ यांच्याशी तुलना करत एकेरी उल्लेख केला। मराठी माणसाच्या भावना दुखावल्याचा निषेधार्थ आंदोलन करत पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी मोर्चा काढलाय। आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनामध्ये वाढ करावी, सेविकांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं, जनसुरक्षा कायदा मागे घ्यावा, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। अहिल्यानगर शहरातील तहसील कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी भजन आंदोलन केलं। नगर तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी सातबाराच्या नवीन नोंदी घेताना दिरंगाई करत असल्याचा आरोप करण्यात आला। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळेला करण्यात आली। बच्चू कडू यांनी नापिक शेतामध्ये भाजपचे झेंडे रोवत सरकारचा निषेध व्यक्त केलाय। कडूंची सातबारा कोरा करा ही पदयात्रा यवतमाळमध्ये पोहोचल्या। यावेळेला शेतात भाजपचे झेंडे लावत त्याला कमळ लागलं तर ते भाजपवाल्यांनी घ्यावं असा उपहासात्मक टोला कडूंनी लगावला। मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचलंय। बरगी धरणाचे आणखी 4 दरवाजे उघडण्यात आले। धरणाच्या एकूण 17 दरवाजांमधून 2,92,514 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण क्षेत्रातील संततधार पावसामुळे नदीत पाण्याची आवक वाढली आहे। पुणे मेट्रोच्या ताफ्यामध्ये लवकरच 12 नव्या मेट्रो दाखल होणार आहेत। PCMC ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्ग विस्ताराला मान्यता मिळाली आहे। या दोन्ही मार्गिकांसाठी नवीन 12 मेट्रो दाखल होणार आहेत। या नवीन मेट्रो ट्रेन पूर्णपणे मेक इन इंडिया अंतर्गत तयार केल्या जाणार आहेत। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ब्रेक दर्शन सेवा बंद राहणार आहे। 9 ते 11 जुलैच्या कालावधीमध्ये साई संस्थांकडून गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सर्वसामान्य साई भक्तांना दर्शनासाठी व्हीआयपीचा कुठलाही अडथळा होऊ नये यासाठी साई संस्थांकडून ब्रेक दर्शन व्यवस्था करण्यात आली होती। भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट पदावर असणाऱ्या सांगलीच्या तरुणाला बिहारच्या गया इथं वीरमरण आलंय। 26 वर्षीय अथर्व संभाजी कुंभार यांचं प्रशिक्षणावेळी आकस्मिक निधन झालंय। अथर्व हे सांगलीच्या पलूस गावचे सुपुत्र होते। दरम्यान अथर्व यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार पार पडले। लातूरमध्ये बोगस बियाण्यांच्या विरोधात छावा संघटनेचं विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केलं। बोगस बियाण्यांमुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। या विक्रेत्यांवर कारवाई करावी आणि दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी छावा संघटनेनं केली आहे। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करण्यात आलं। तासगाव तालुक्यातल्या गव्हाण इथं शेतकरी आणि शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीनं महामार्गासाठी केली जाणारी मोजणी रोखली आहे। यावेळेला सरकार विरोधात निदर्शन करत शक्तीपीठ रद्दची मागणी करण्यात आली आहे। पंढरपूर तालुक्याच्या विटे गावात शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त जमीन मोजणीला सुरुवात झाली आहे। मात्र या मोजणीला 50 शेतकऱ्यांनी एकत्र येत विरोध केलाय। तसंच जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला। विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी कोल्हापुरात इंडिया आघाडीनं आंदोलन केलं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तातडीनं निवड करावी यासाठी राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी आंदोलन करण्यात आलं। सरकार घोटाळे लपवण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची निवड करत नसल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला।
प्रश्न काय. धुळ्यात वीज दरवाढी विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन केलंय. आंदोलनामध्ये औद्योगिक व्यापारी त्याचबरोबर ग्राहक संघटनांचा सहभाग होता. MERCने पारित केलेला मूळ आदेश सर्व ग्राहकांनी मान्य केला होता. मात्र काही दिवसात MSEDCLने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यात आर्थिक आकड्यांमध्ये बदल करत टॅरिफ पुन्हा वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला काही संघटनांनी विरोध केला आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांची 7/12 कोरा पदयात्रा वाशिम जिल्ह्यातून पुढे मार्गक्रमण करतेय. कर्जमाफीच्या मागणीसाठी यात्रा काढण्यात आली आहे. जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. वाशिममध्ये वनमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली आहे. यावेळेला वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहामध्ये पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवडीबाबत आत्मीयता निर्माण व्हावी आणि पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी या उद्देशानं शाळेच्या निसर्ग इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी या दिंडीचं आयोजन केलं होतं. महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सूरज शुक्ला याच्या विरोधात संतापाचा भडका उडालाय. पुण्यातील या घृणास्पद प्रकाराचा बीडमध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय. काँग्रेससह विविध सामाजिक संघटनांनी गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून या घटनेचा निषेध केला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याप्रकरणी सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये प्रतिकात्मक कुत्र्यांची टेडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे नागरिक संतप्त झालेत आणि त्यामुळे प्रतिकात्मक मोर्चा काढण्यात आला. नाशिकच्या मनमाडमध्ये ख्रिश्चन समाजाकडून भर पावसात मूकमोर्चा काढण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा निघाला होता. दरम्यान पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. भंडाऱ्यातील पावनथडी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलावरून नदीतील पाणी वाहत असल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय. त्यामुळे या पुलावरून जाण्यास नागरिकांना सक्त मनाई करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात विशाल असणाऱ्या रंधा धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार कोसळणारा हा रंधा धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी ठरतोय. अतिशय सुंदर दिसणारा हा धबधबा तेवढाच धोकादायक असल्यानं पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. सह्याद्रीच्या कुशीतलं चास कमान धरण ओव्हरफ्लो झालंय. भीमाशंकर परिसरातील मुसळधार पावसामुळे चास कमान धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. सध्या धरण 80% भरलंय. पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर भीमा नदी पात्रामध्ये 1800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. काल 4000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र आता तो कमी करून 3850 इतका करण्यात आलाय. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या जोरात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. तर भंडाऱ्यासह नागपूर, वर्धा आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आणि पावसाळ्यामध्ये सुरू असलेली विकास कामं, अपूर्ण खोदकाम, त्याचबरोबर रस्त्यांची कामं आणि यामुळे नागपूरकर सध्या त्रस्त झालेत. रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. प्रशासन मात्र कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे मनपाचे सर्व दावे फोल ठरल्याचं दिसून येत आहे. राज्यात धोधो कोसळणाऱ्या पावसानं मराठवाड्यामध्ये मात्र दडी मारली आहे. सरासरीच्या तुलनेमध्ये जून महिन्यात मराठवाड्यात केवळ 50% पाऊस पडलाय. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये साधारणतः 85% पेरण्या झाल्या. त्यामुळे शेतकऱ्याला आता पावसाची प्रतीक्षा आहे. अन्यथा दुबार पेरणीचं संकट येण्याची शक्यता आहे. अकोला रेल्वे स्थानक परिसरामध्ये एका झाडाची फांदी तुटली आहे. त्यामुळे या फांदीवर बसलेले 60 बगळे आणि त्यांची पिल्लं जमिनीवर कोसळली आहेत. यावेळी एका व्यक्तीनं तत्काळ या बगळ्यांना उपचारासाठी नेल्यानं बगळ्यांचे प्राण वाचले आहेत. गावठी पिस्तूल विकणाऱ्या टोळीला नांदेडच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या टोळीवर नांदेड, हिंगोली, तेलंगणा राज्यामध्ये चोरी, घरफोडे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून 4 गावठी पिस्तुलांसह काडतुसं सुद्धा जप्त केली आहे. पुण्यातल्या वडगाव परिसरामध्ये पिस्तूल विक्रीसाठी निघालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई बेंगलोर महामार्गालगत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. या आरोपीकडून 3 पिस्तूल आणि 6 काडतुसं जप्त करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या चोरट्यानं टेकवडे इथं 7 महिन्यांपूर्वी घरफोडी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी शोध मोहीम सुरू करून चोरट्याला अटक केली आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या समीर भुजबळ यांनी पूर्व विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आढावा घेतला. जातीय जनगणनेबाबत माहिती सांगून यावेळेला जनजागृती करण्यात आली. समता परिषदेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जनजागृती केली जाईल अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळेला गडकरी यांनी रवींद्र चव्हाण यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील संघटनात्मक बाबी आणि विकास कामांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेनं शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी विकास रथ तयार करण्यात आलाय. त्याचं उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांनी केलं. आधुनिक यंत्रणा असलेल्या या विकास रथाच्या मदतीनं नागरिकांना सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी अर्ज करता येणार आहे. संभाजीनगर महानगरपालिकेकडून भर पावसामध्ये कारवाईला सुरुवात झाली आहे. हर्सुल टी पॉइंट ते सिडको परिसरातील अतिक्रमण काढण्यास काम सुरू करण्यात आलंय. या कारवाईसाठी 16 जेसीबी, 4 पोकलेन, 15 टिप्परसह पोलीस दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. HSRP या बसवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा असं आवाहन पुणे आरटीओनं नागरिकांना केलंय. रोजमार्टा कंपनीच्या नावानं बनावट संकेतस्थळाद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुणे आरटीओने जप्त केलेल्या वाहनातून 50 लाख रुपये महसूल मिळालेला आहे. जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यासाठी वर्षभरामध्ये 2 वेळा लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळेला 57 वाहनांचा लिलाव करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं दिल्ली गेटवे हर्सुल टी पॉइंट दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यावेळेला दिल्ली गेट परिसरामध्ये अतिक्रमण काढत असताना काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कारवाईमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. हिंजवडी आयटी पार्कच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये फेडरेशन, स्वयंसेवी संस्था आणि हिंजवडीशी निगडीत विविध अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाणार आहे. जीएसटीमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. जून महिन्यामध्ये 30,553 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवत आघाडी घेतली आहे. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्रानंतर कर्नाटक, गुजरात यांचा क्रमांक लागतो. सोलापूरच्या वैरागमधील तरुणांनी एकत्रित येत गावातल्या स्मशानभूमीची सुधारणा केली आहे. या स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. तरुणांनी स्वखर्चाने एकत्रित येत स्वच्छता मोहीम राबवली. यावेळेला तरुणांकडून खड्डे बुजवणं, त्याचबरोबर बाकडं बसवण्याची कामं सुद्धा करण्यात आली आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या 4थ्या विशेष स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. नागरिकांनी दंड न भरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. 4 देशांमधील डॉक्टरांना टाटा रुग्णालयामध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे. कॅन्सरचा सामना करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळमधील डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं सोमवारी प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. संभाजीनगर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या तपासणीसाठी महाविद्यालयांची पडताळणी सुरू होणार आहे. एकूण 33 समित्या संभाजीनगर जिल्ह्यातील 81 महाविद्यालयांसाठी तपासणी करणार आहेत. 3 सदस्यीय समितीने आजवर 3 जिल्ह्यातील महाविद्यालयांची तपासणी केली आहे. वाशिममध्ये सर्व सेतू केंद्रांच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. वेबसाईटवर डॉक्युमेंट अपलोड होत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होतो आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाकडून संवादात्मक मराठी अभ्यासक्रम शिकवला जातोय. अन्य भाषिकांना संवादासाठी मराठी भाषा शिकता यावी म्हणून संवादात्मक मराठी अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सौना परिसरामध्ये काल जोरदार पाऊस झाला. दरम्यान पावसाचं पाणी सौना इथल्या जिल्हा परिषद शाळेतील प्रांगणामध्ये साचून काही वर्गखोल्यांमध्ये शिरलं. शाळा समितीच्या सल्ल्यानं शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईच्या मालाडमधील एका नामांकित शाळेमध्ये कर्मचाऱ्यांनीच 1.5 कोटींचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शाळा सोडलेल्या मुलांना त्यांची शाळेची फी रिफंड देताना
या कर्मचाऱ्यानं घोटाळा केलाय. बांगूरनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा लांबलेला आहे. राज्यातील 86,000हून अधिक कर्मचाऱ्यांचा पगार लटकला असून सरकार विरोधात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संगमवाडीवरून येरवडा, लोहगाव विमानतळ तसंच विश्रांतवाडीकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी होते. हा वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेनं बिंदू माधव ठाकरे चौकामध्ये उड्डाणपूल तसंच ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय घेतलाय. पुढील 2.5 वर्षात दोन्ही कामं पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता दिल्यानं अडचणी दूर झालेल्या आहेत. पुण्याच्या खेडमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एसटी बस रस्त्यामध्ये अडकत असल्यानं पश्चिम पट्ट्यामध्ये बस सेवा बंद करण्याचा निर्णय राजगुरुनगर आगाराने घेतलाय आणि त्यामुळे या विभागातील विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. बीडमध्ये जलजीवन मिशनचं काम रखडलंय. 51,000 योजनांसाठी 61,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र यापैकी केवळ 25,549 योजनांचं काम पूर्ण झालंय. तब्बल 26,000 योजना अद्याप अपूर्णच आहेत. केंद्राकडून गेल्या 9 महिन्यांपासून निधीच मिळाला नसल्यानं या योजनांची कामं रखडली आहेत. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील महामार्गाच्या कामामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. राज्य महामार्गावर रोड आणि नाल्यांचं बांधकाम सुरू आहे. शेतापेक्षा रस्ता उंच झाल्यानं सर्व पाणी शेतात साचतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोटर पंप लावून शेतातील पाणी काढण्याची वेळ आली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगावसह 16 गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईनच्या कामासाठी गेल्या 15-16 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे आणि त्यामुळे 16 गावातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. नाशिकमध्ये संततधार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाज्यांचे दरही वाढले आहेत. नाशिकच्या बाजार समितीमध्ये केवळ 30 ते 40% भाजीपाल्याची आवक झाली आहे. मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर यासह टोमॅटो, वांगी आणि शेवगा या भाज्यांच्या दरामध्ये प्रति किलो 50 ते 60 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईसह सुरत, गुजरातकडे जाणारा पालेभाज्यांच्या पुरवठ्यात देखील घट झाली आहे. वाशिम जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या टोमॅटो, भेंडीसह इतर भाज्यांचे दर प्रति किलो 100 ते 150 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दरवाढीमुळे सामान्यांना मोठा फटका बसतोय. आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. याद्वारे वारीला आलेल्या वारकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येते आहे. जवळपास 250 विविध दालनं या ठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये शेतीमधील नव्या बदलांबाबत सुद्धा माहिती दिली जाते आहे.